केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौरा करून गेल्यानंतर पडद्यामागे राजकीय हालचालींना वेग आलाय। महापालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यानं शहांचा हा दौरा लक्षवेधी ठरलाय। शहांनी मुंबई सोडल्यानंतर लगेचच निवडणुकीबाबत काय चर्चा झाली याचा कानोसा माध्यमांकडून घेतला जातोय। पण बंद दाराआड झालेल्या चर्चेमध्ये वेगळंच काहीतरी घडल्याचं सांगितलं जातंय। भाजप हा असा पक्ष आहे जो प्रत्येक निवडणूक प्रोफेशनली लढतो। निवडणुकीच्या घोषणेआधीच स्ट्रॅटेजी आणि उमेदवार ठरलेले असतात। कार्यकर्ता देखील कामाला लागलेला असतो। मतदार याद्या प्रत्येकाच्या खिशात तयार असतात। अशा वेळी दिल्लीतील बडा नेता येतो आणि ग्रीन सिग्नल देऊन कार्यकर्त्यांना बळ देतो। अमित शहांच्या नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र दौऱ्यात असंच काहीसं होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती। नांदेडच्या शंखनाद सभेतून निवडणुकीचं शंख फुंकलं जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, पण तसं काही झालं नाही। या उलट व्यासपीठावर असलेल्या भाजप नेत्यांनी शहांकडे अडचणींचा आणि तक्रारींचा पाढा वाचला। शहा मुंबईत आल्यानंतर बंद दाराआड चर्चांचा सिलसिला सुरू झाला। मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी शहांची भेट घेतली। या भेटीमध्ये महापालिका निवडणुकांबाबत चर्चा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती, पण याही बैठकांमध्ये फारशी सकारात्मक चर्चा झाली नाही। या उलट महायुतीतील झालेली बेकी बघता आणि महाराष्ट्रातलं वेळी आधीच बिघडलेलं पावसाळी वातावरण बघता शहांनी दौरा उरकता घेतला। समोर आलेल्या माहितीनुसार नांदेडच्या दौऱ्यातच शहांचा हिरमोड झाला। भाजपच्या सिनियर नेत्यांनी व्यक्त केलेल्या नाराजीनंतर शहांनी चर्चा टाळल्या। भाजपची आमदार संख्या जास्त असून सुद्धा अजित पवारांचं सरकारवर होल्ड असल्याची तक्रार काही नेत्यांनी केली आहे। आमदार संख्या जास्त असून सुद्धा पदरी काहीच पडत नसल्याची खंत देखील व्यक्त करण्यात आली आहे। यावरूनच नांदेडमध्ये असताना शहांना महायुतीत अलबेल नसल्याचे संकेत मिळाले। त्यामुळे शहांनी मुंबईत येताच निवडणुकांबाबतच्या बैठकांमध्ये धीरानं घेतलंय। त्यामुळे निवडणुकांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून आखण्यात आलेला दौरा हा तक्रारी ऐकण्यातच गेला अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे। येत्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती एकत्र लढेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगतायत, पण प्रत्यक्षात मात्र त्यावर अजून चर्चा झाली नसल्याचं सांगितलं जातंय। शिंदेची शिवसेना मुंबईत 107 जागांची मागणी करत असल्याचं वृत्त समोर आलंय, तर पुण्यात अजित पवारांच्या पक्षालाही जास्त जागांची अपेक्षा आहे। त्यामुळे महायुती एकत्र लढणार असं जरी महायुतीचे नेते आता म्हणत असले तरी प्रत्यक्षात जागा वाटपाचं गणित बसणार का याबाबत शंका आहे। त्यामुळे येत्या काळात महायुतीत कोणत्या घडामोडी घडतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। अशाच प्रकारच्या अपडेट जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।